सांगलीचा स्मार्ट सिटीत समावेश का करण्यात आला नाही? आमच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात तरतूद का करण्यात आली नाही? टेंभू आणि म्हैसाळ विस्तारित योजनांसाठी AIBP योजनेतून निधी देण्यात सरकार आखडता हात का घेत आहे, असा सवाल करत खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी संसदेत हल्लाबोल केला. अर्थसंकल्पावरील भाषणात त्यांनी महाराष्ट्रावरील अन्यायाचाही पाढा वाचला. विशाल पाटील म्हणाले, सांगलीला अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. 1.5 तासाच्या भाषणात एकदाही महाराष्ट्राचे नाव घेतले गेले नाही. आसाम, बिहारमधील महापुराचा उल्लेख झाला. महाराष्ट्रातील महापुराच्या नुकसानीवर त्या बोलल्या नाहीत. सांगली मतदारसंघाची अपेक्षा आहे स्मार्ट सिटीत येण्याची. इथे विमानतळाला निधी दिला नाही. बिहारमधील सिंचनासाठी तुम्ही निधीची तरतूद केली, मात्र टेंभू म्हैसाळ योजनेचा उल्लेख करण्याची गरज तुम्हाला वाटली नाही. कराचा 37% हिस्सा महाराष्ट्रातून येतो. भारताच्या GDPचा 14% हिस्सा महाराष्ट्रातून येतो. 5 ट्रिलियन इकॉनॉमीची स्वप्ने पाहताना त्यात 1 ट्रिलियन वाटा महाराष्ट्राचा असला तरच ते शक्य होणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाशिवाय भारताचा विकास अशक्य आहे. विशाल पाटील म्हणाले, अर्थसंकल्पावर खुश असणारे काही खासदार मला म्हणाले, हा फक्त ट्रेलर आहे. मात्र अडचण अशी आहे की ट्रेलर पाहून पिक्चरचा अंदाज लागत नाही. मी परवा एक ट्रेलर पाहून बायकोसोबत सिनेमाला गेलो. अर्धा तासात कंटाळून बाहेर पडलो. अर्थसंकल्पाची अवस्था अशीच आहे, कारण या अर्थसंकल्पाचा दिग्दर्शक हीच अडचण आहे. किया गया सांगली जो हमारा मेरा निर्वाचन क्षेत्र है वो भी चाहता है कि स्मार्ट सिटी में उसका समाविष्ट हो. उसका ना स्मार्ट सिटी में समाविष्ट हुआ, न वहां हवाई अड्डे के लिए कोई निधि दिया गया. बिहार के सिंचाई योजनाओं के लिए AIBP और PMKSY से निधि देने की बात की गई, लेकिन मेरे महाराष्ट्र में, मेरे सांगली में विस्तारित म्हैसाळ और विस्तारित टेंभू प्रकल्पों के लिए AIBP से निधि देने के लिए अर्थ मंत्री को कोई जरूरत महसूस नहीं हुई. महोदय, भारत के टैक्स का 37% हिस्सा यह महाराष्ट्र से आता है. भारत की GDP का 14% हिस्सा यह महाराष्ट्र देता है. सरकार का लक्ष्य है कि 5 ट्रिलियन की इकॉनमी बनाएंगे. 5 ट्रिलियन की इकॉनमी बनाने के लिए अगर भारत का महाराष्ट्र से 1 ट्रिलियन की इकॉनमी ना बने तो ये 5 ट्रिलियन मुमकिन नहीं है. महाराष्ट्र के विकास के बिना इस भारत राष्ट्र का विकास होना नामुमकिन है. मैं महाराष्ट्र के एक स्टेट एंथम, जो हमारा राज्य गान है, उससे एक लाइन आपको बताता हूं. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. इतिहास गवाह है सर कि दिल्ली का तख्त सलामत रखने की जिम्मेदारी महाराष्ट्र लेता था, लेता है और लेता रहेगा. फिर चाहे वो आर्थिक हो, सामाजिक हो, साहित्यिक हो या राजनीतिक हो. ये जो सरकार बनी है, इसको सलामत रखने का काम भी महाराष्ट्र ने उनको 17 सांसद देके किया है. अब महाराष्ट्र को हमें भूल जाओ, हमारी तरफ मत देखो, लेकिन उन 17 सांसदों को देख के तो महाराष्ट्र के लिए कुछ तो देना चाहिए था. अभी ये दिख रहे हैं कुछ सांसद